मित्रांनो, काल दुपारपासून मुंबईतलं, ठाण्यातलं आणि विशेष म्हणजे मुंब्र्यातलं राजकीय वातावरण एकदम टेन्स होतं. काही दिवसांपूर्वी मुंब्रा परिसरातल्या शिवसेनेच्या एका शाखेच्या अनधिकृत बांधकामावर ठाणे महानगरपालिकेनं बुलडोजर फिरवलं होतं. तर हे जे काही स्ट्रक्चर होतं, ज्याला शिवसेनेची शाखा असं आज शिंदे गटातले लोकही बोलत आहेत आणि मातोश्रीवरून आलेले भालदार चोपदारही बोलत होते. त्या स्ट्रक्चरला का तोडलं गेलं हा एक मोठा वादाचा विषय. पण या निमित्तानं ज्या पक्षप्रमुखांवर आजवर घर कोंबडा असे आरोप केले जायचे, जे कोविड काळात म्हणे घरातच बसून राज्यकारभार करायचे, ते माजी मुख्यमंत्री काल चक्क रस्त्यावर उतरले. हा पहिलाच प्रसंग असावा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला की त्या प्रसंगात राडा होण्याचे साफ चान्सेस समोर दिसत होते. प्रसंगी अंगावर एखादी केसही पडली असती. पण हाय रे दुर्दैव, एकनाथ शिंदेच्या लोकांनी उद्धवजींना शाखेभोवतीच्या बॅरिकेड्स ओलांडू दिल्या नाही आणि उद्धवजी जीवनातली पहिली चकमक अनुभवण्याला मुकले. अर्थात या चकमकीनंतर पोलिसांनी एखादी केसही टाकली असती अंगावर, कारण पोलीस म्हणजे शिंदेचे मिंदे आणि सरकारी दबावापुढे हतबल झालेले होते. सगळा महाराष्ट्र बघत होता, कारण ठाकरे म्हणजे महाराष्ट्र आणि ठाकरेंची अस्मिता, त्यांचा राग रुसवा म्हणजे मराठी माणसाचा स्वाभिमान. दिवाळीतला महत्त्वाचा दिवस म्हणजे आजचं लक्ष्मीपूजन आणि त्या लक्ष्मीपूजनासाठी तयारी करायला, खरेदी करण्यासाठी सामान्य मराठी माणूस किंवा हिंदू घराबाहेर पडलेले असताना पीक अवर्समध्ये एका पडक्या शाखेचं 10x20चं बांधकाम पाहायला ठाकरे कुलोत्पन्न उद्धवजी बाळासाहेब आपल्या मातोश्री नामक गडीतून काल बाहेर पडले आणि मुलुंड चेक नाक्यापासून ठाणे, मुंब्रा, कळवा, विटावा भागात काल अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि चेंगराचेंगरी अनुभवायला मिळाली. काल या राजकारण्यांना शिव्यांची लाखोली वाहत होते लोक. एका बाजूला शिंदेचे शिलेदार नरेश म्हस्के वगैरे, त्यांच्यासोबत माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे, ज्या आज गौतमी पाटीलचं ठाण्यात स्वागत करत होत्या. चला काय काय प्रवृत्ती आहेत समाजात, असो, या विषयावर नंतर कधीतरी बोलू. पण कालचा गोंधळ हा बरा नव्हता. सामान्य मतदार शिवसेनेच्या दोन्ही गटांवर नाराज निश्चितच झालेला आहे. त्यातल्या त्यात लोकांना आश्चर्य याचं वाटत होतं की मागच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं सरकार असताना या सरकारचा म्होरक्या उद्धवजी ठाकरे हे ठाण्यात किती वेळा आले, कळव्यात किती वेळा आले, गेला बाजार आपल्या सासूरवाडीला, डोंबिवलीला तरी आले होते का? मग मुंब्रा तर अशी तशी बदनाम बस्ती आहे, मग मुंब्र्यात कशाला येतील? काल त्या शाखेसाठी एवढा अट्टास का? पाडलेल्या बांधकामाच्या डेब्रिजची कसली डोंबलाची पाहणी करायची होती? या गोंधळावर प्रकाश टाकूयात पुढच्या काही मिनिटांमध्ये, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार नाही. मित्रांनो नमस्कार. मुंब्र्यातल्या सेनेच्या तथाकथित अनधिकृत शाखेवर पालिकेनं बुलडोजर चालवला, पण या प्रसंगाला अनेक कंगोरे आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्या कारकिर्दीत त्यांना जमेल तिथे दिसेल त्या मोक्याच्या जागी शिवसेनेच्या शाखा बांधून घेतल्या म्हणजे स्थानिक व्यावसायिक किंवा बिल्डरांमध्ये दिघे साहेबांचा दराराच असा होता की ते काही म्हणालेत आणि ते काम झालं नाही असं व्हायचं नाही. त्यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा या सगळ्या परिसरात असंख्य शाखा 80च्या दशकात, 80च्या उत्तरार्धात खरं तर उभ्या राहिलेल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच शाखांना बाहेरून किल्ल्याच्या तटबंदीसारखं स्वरूप दिलेलं असायचं. जनसामान्यांच्या अडीअडचणी, विकासाची कामं, एवढंच काय, घराघरांमधले तंटे, चाळीतली भांडणं हे सुद्धा शिवसेनेच्या या किल्ल्यांमध्ये सोडवली जायची. शाखा म्हणजे दुसरी न्याय मंदिरं असायची. तिथे बऱ्याचदा वाजवीतला न्याय व्हायचा. शाखा चालवणं म्हणजे शाखेची डागडुजी, लाईट बिल किंवा अधिकृत असल्यास घरपट्टी, पाणीपट्टी यासाठी पैसा उभा करणं, हे काम सुरुवातीला स्थानिक शिवसैनिक करायचे वर्गणी वगैरे काढून. पण जसजसे सेनेचे नगरसेवक संख्येनं वाढू लागले, शाखा प्रमुख गब्बर बनत गेले, मग पुढे यातले काही जण आमदार वगैरे बनले. तसा या खर्चाचा भार हा तो नेता, नगरसेवक किंवा आमदार उचलू लागले. काही शाखांच्या बाबतीत असा दानशूर दाता अद्याप उपलब्ध नसल्यानं अगदी आजही काही शिवसैनिक स्वतःच आपल्या खिशातून हा खर्च उचलतात. मुंबई ठाणे परिसरात शाखा अशी चालवली जाते. ग्रामीण भागात जरा वेगळा ट्रेंड आहे. तर या मुंब्र्याच्या शाखेचा इतिहासही धर्मवीरांच्या नावाशी जोडलेला आहे. त्यांनीच या शाखेची उभारणी करून घेतली होती. आधी विरुद्ध बाजूला असणारी शाखा रस्ता रुंदीकरणात कट झाली. मग आता जिथे आहे त्या ठिकाणी या शाखेसाठी जागा घेतली गेली. त्या जागेचे पेपर्स उद्धवराव जगताप नावाच्या सैनिकाच्या नावावर बनवले गेले. महापालिकेत सत्ता असल्यानं हे स्ट्रक्चर अधिकृत की अनधिकृत यावर कधीच काही कोणी बोललं नाही. पण याच मुंब्र्यात काँग्रेसी विचारांचा जितुद्दीन औलिया मुस्लिमांच्या लांगुल चालनानं जिंकून यायला लागला आणि सेनेच्या छोट्या छोट्या शाखांवर हातोडा पडू लागला. शिवसैनिक आणि आव्हाडांचे जाळीदार टोपीवाले कार्यकर्ते यांच्यात भिडंत होऊ लागली.
संघर्ष होऊ लागला. वाद, राडे, डोकी फोडणं हे नित्याचंच बनलं. आव्हाडांना नडणारा शिवसैनिक लक्षात ठेवला जाऊ लागला. त्याच्यावर वैयक्तिक हल्ले होऊ लागले. त्या सैनिकाच्या पोटापाण्याच्या उद्योगांवरही जितेंद्र आव्हाड आणि त्यांची मुल्ला गँग हल्ले चढवू लागली. मुंब्र्यात आव्हाड आणि शिवसेना संघर्ष फार जुना आहे. या संघर्षात जितेंद्र आव्हाडांचं पारडं नेहमीच सरस ठरत आलं, कारण ते इथले आमदार, त्यात राज्यात सत्ता त्यांची. विशेष म्हणजे मुंब्र्यात हिंदू किंवा मराठी माणूस हा अल्पसंख्य असणं. कांडे नेहमी शिरजोर असायचे इथे. या शिरजोरीला 84च्या दंगलीत दिघे साहेबांनी चाप लावला होता. पण त्यांच्या निधनानंतर मुंब्रा हातचं गेलं. मुंब्र्याला कुणी मिनी पाकिस्तानची उपमा देऊ लागलं, तर कुणी भेंडी बाजार पार्ट 2 म्हणू लागलं. या मुंब्र्यात ही जी शाखा होती त्या शाखेत क्वचितच शिवसेनेचा दरबार भरायचा. उलट ते कोण जगताप होते त्यांच्याकडून या स्ट्रक्चरचा वापर गोडाऊनसारखा व्हायचा. इथं कधी वेगवेगळे धंदे लावले जायचे. वडापावपासून कटलरी, कपडे सगळंच इथून विकलं गेलं. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ठाण्यात किंवा मुंब्र्यात शिवसेनेची शाखा म्हणजे त्या शाखेवर पहिला हक्क हा दिघे साहेबांच्या वारसांचा म्हणजे ठाणेकरांचाच असणार. इथल्या कुठल्या सैनिकाचे हाल हवाल विचारायला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्यायला किंवा त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला मातोश्रीवाले किंवा मुंबईतले सोकॉल्ड नेते कधी आले नाहीत. जे काय भोगलं ते मुंब्रावासियांनीच भोगलं. त्यांना साथ दिली ती ठाणेकरांनी, दिघे साहेबांनी, शिंदे साहेबांनी, गोपाळ लांडगे असतील, नरेश मस्के असतील, या शिवसैनिकांनी. कारण समोर विलन होता मुंब्र्याचा किंग कोब्रा जितेंद्र आव्हाड. आज हाच जितेंद्र आव्हाड मातोश्रीला जवळचा वाटू लागला. खरं तर या शाखेचा वाद उफाळण्यासारखं काहीच नव्हतं. तोडलेल्या शाखेच्या जागी नवी शाखा उभारण्याची तयारी एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याकडून सुरू झाली होती. इथं मराठी माणसानं 2 गटात विभागून तुकड्या तुकड्यात जितुद्दीन आणि त्यांच्या मुल्ला गँगला तोंड देणं सोपं नाहीये हे ओळखलेलं आहे. मग तिथे ते ठाकरे गटाचे म्हणून शिवसैनिक काल घोषणा देत होते, ते कोण होते? त्या गर्दीत असंख्य मुसलमान गुंडही मोके की तलाश में घुसले होते. पोलिसांना याची पुरेपूर माहिती असल्यानं त्यांनी उद्धवजींना त्यांचं पुतना मावशीचं प्रेम आवर्त घ्यायला लावलं. कारण जर अनिल देसाई जे नेहमी शांत चित्त असतात, त्यांच्या चेहऱ्यावरची एक रेषही हलत नाही. काल ते घशावर ताण येईल एवढा आवाज चढवून बोलत होते. एकतर ते, दुसरे अनिल परब जे कायद्याची भाषा ऐकवत होते. त्यानंतर चिरचिर करणारे विनायकराव मागून कुठून तरी आवाज येत होता. आणि सगळ्यांची गंमत बघणारे अर्धेच गाडीबाहेर डोकावत मिसमिशा डोळ्यांनी जमावाकडे हातवारे करून त्यांना चिथावणारे संजय राऊत. या सगळ्यांसकट जर उद्धवजी त्या बॅरिकेड्सकडे सरसावले असते आणि गर्दीतल्या समाजकंटकांकडून जर काही आगळीक घडली असती, तर हिंदूंच्या दिवाळ सणात नवा शिमगा सुरू झाला असता. ज्या जितेंद्र आव्हाडांनी फार पूर्वीच महाराष्ट्रात दंगली घडणार आहेत असं भाकीत करून ठेवलंय, ते भाकीत काल खरं ठरलं असतं. उद्धवजींच्या केसालाही धक्का लागला असता, तर राज्यात ठरवून दंगली घडवल्या गेल्या असत्या. जेव्हा गरज होती तेव्हा मास्क लावून, मानेला पट्टा लावून, कडी कुलपात बसणाऱ्यांनी काल गर्दीत घुसण्याची तयारी दाखवली. तेव्हाच मनात संशयाची पाल चुकचुकली होती. दाल में कुछ काला है. जितेंद्र आव्हाडांच्या मनसुब्यांवर खरं तर काल पाणी फेरलं गेलं. पोलीस अधिकाऱ्यांना मिंधे, हतबल, बांगड्या भरा असे शेलके शब्द वापरून उचकवण्याचा प्रयत्न केला गेला, पण मांडलं पाहिजे त्या अधिकाऱ्यांना. त्यांनी छातीचा कोट करून कालची बाका परिस्थिती व्यवस्थित हाताळली. शिंदे गट काय किंवा ओबाटा गट काय, दोघांनाही कुठल्याही परिस्थितीत राजकीय फायदा खुणावत होताच. दंगल उसळली असती तर पिचलेल्या सामान्य मराठी माणसाच्या घरावर दगड पडला असता, त्याची गाडी फुटली असती. नुकसान सामान्य मराठी माणसाचंच झालं असतं, महाराष्ट्राचं झालं असतं. पण यांना सत्ता आणि खुर्ची खुणावत असते. काही झालं की घ्या निवडणुका, मग बघा काय म्हणे काल फाडून टाकतो, हे पुचाट डायलॉग मारले जातात. ज्या बाळासाहेबांचं नाव घेतात, त्यांच्या संघटनेचे पाईक म्हणवतात, त्या संघटनेला वाढवण्यासाठी कधी असे रस्त्यावर उतरला होतात का मागच्या 56 वर्षात? कुठल्या शाखेचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालंय का हो मागच्या 56 वर्षात? किती शाखा उभारण्यासाठी तुम्ही मातोश्रीवरचं तळघर आणि त्या तळघरातला खजिना रिता केलाय मागच्या 56 वर्षात? हे प्रश्न मातोश्रीवरच्या बालदार चोपदारांनी स्वतःलाच विचारायला हवे. ज्या आव्हाडांनी मुंब्र्यातली सेना संपवली, सामान्य शिवसैनिकावर वैयक्तिक डूख धरून त्याला संपवला, त्या आव्हाडांच्या नेतृत्वात काल तुम्ही एका पाडकामाची पाहणी करायला निघाला होता. त्यातून नेमकं काय साध्य होणार होतं? या पाहणीतून असं कोणतं रॉकेट सायन्स बाहेर पडणार होतं? हा प्रश्नही माध्यमांनी आणि सामान्य शिवसैनिकांनी उद्धवजींना विचारायला हवा. त्याचं उत्तर ते देतील का याबद्दल साशंकता तर आहेच, पण प्रश्न विचारायलाच हवा. मित्र, तुम्ही या शक्यतांवर विचार करा. हे असले प्रसंग कोण जाणीवपूर्वक आपल्या महाराष्ट्रात आणि तेही सणासुदीच्या दिवसात घडवून आणते?
ही पाहणी दिवाळीनंतरही करता आली असती की का मग उगाच सामान्य जनतेला वेठीस धरताय? हा सवाल मात्र दोन्ही गटांना आहे. तुम्हाला काय वाटतं हे जरूर कळवा मला कमेंट्स करून. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा AKAR DG9. धन्यवाद. नमस्कार.